दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू। भाजपचे आमदार अमित गोरखे यांचा गंभीर आरोप। आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू। दीनानाथ रुग्णालयानं ऍडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप। 10 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये भरल्याशिवाय रुग्णाला ऍडमिट करणार नाही असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं। तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांचा मंगेशकर रुग्णालयावर आरोप। तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी सुरू। TV9 मराठीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची माहिती। युटी म्हणजे यूज अँड थ्रो। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांच्या एसएनची या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या सूचनेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। परळमधील IDBI आणि कुलाब्यातील मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा। मराठीमध्ये काम झालं पाहिजे मनसेची मागणी। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातल्या शिशु विभागात शॉर्ट सर्किट नंतर शिशु विभागातून 69 बालकांना हलवलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या KDMCच्या पथकावर हल्ला। शिंदेंच्या शिवसेनेच्या दुर्योधन पाटील यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली। खडकपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा मोठा परिणाम। 12 तासामध्ये सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा 93,380 रुपयांवर। साताऱ्यात महाबळेश्वरसह जावळी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पाणी साठल्यानं व्यापाऱ्यांची तारांबळ। पुणे शहराच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ, तर शिवाजीनगर परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीमध्ये सखोल भागात पाणी साचलं।